नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज आपण पोहोचलो डोंगरगड बमलेश्वरी शहरामध्ये. डोंगरगड बमलेश्वरी छत्तीसगडमध्ये येते आणि छत्तीसगडमध्ये इथे मा बमलेश्वरीचं मंदिर आहे. या मंदिराच्या दर्शनाकरिता आमचे जे टुरिस्ट लोक आहेत ते आता येऊन राहिले हळूहळू. ते सकाळी 5 वाजता निघाले दर्शनासाठी. तर हे आमचे सगळे मंडळी दर्शन करून आलेले आहे. झालं का दर्शन? खूप छान झालं. वुडन हॉटेलमध्ये बसले होते का? पहिल्यांदा बसले. जाताना आणि येतानाची तिकीट एकच आहे वाटतं? 100 रुपये है ना? गर्दी होती का? नाही, आज काही गर्दी नव्हती. अच्छा, ठीक आहे. अच्छा, छान दर्शन झालं. ठीक आहे. छान दर्शन झालं. हो, झालं दर्शन? हो. कसं झालं दर्शन? छान झालं. छान झालं का? गर्दी होती? गर्दी नव्हती. दर्शन झालं. अच्छा, 100-150 लोक असतील एवढी गर्दी. छान दर्शन झालं. सकाळी किती वाजता निघाले तुम्ही? सकाळी 7 वाजता इथून निघलो होतो, पण हा. पायी गेलो ना म्हणून वेळ लागला जरा. अच्छा, आणि आता रिक्षाने आलो तर लवकर आलो. ओके ओके. आम्ही रिक्षाने इथूनच आलो. हो, छान छान झालं. मित्रांनो, आम्ही जिथे राहत आहोत तिथला हा परिसर आहे. तर मित्रांनो, इथे बस थांबलेली आहे. बसमध्ये काहीतरी समजायचं प्रॉब्लेम आलाय वाटते. हे आपले टेक्निशियन दिनेश भाऊ अंदर गेलेले आहे. दिनेश भाऊ, काय झालं? काय झालं होतं? आता ढिले झाले? ढिले झाले भाऊ. तुम्ही आता जमलं का? जमलं. काळा धुवा लागला हो तुम्हाला. हो, आपले पाणी पेंचे पॅक करत आहे. दिनेश भाऊ, तुमची टी शर्ट दिसलो का? भुतकर काका आहे आमचे. ते आमचे दिनेश दादा, यांना खूप भूक लागली म्हणून बिस्किट खाऊ लागले. आणि आपले बुवाचे सुपरवायझर मंगेश, बुवा भाऊची गर्लफ्रेंड प्रतिभा ताई. हे आपले सगळे
मुझे आया है नजर रात जरा थम थम के गुजर रात जरा थम थम के गुजर छाया है नशा मेरी आँखों पर छाया है नशा मेरी आँखों पर रात जरा थम थम के गुजर रात जरा थम थम के गुजर मेरा चांद मुझे आया है नजर गई गई मेरी साथ है अभी नहीं नहीं मेरे दिल में अरमां गई गई मेरी साथ है अभी नहीं नहीं मेरे गाँव ना चाहता प्यार मेरा शंकरा हे त्रिपुरारी सांब सदा शिव शंभो वैभव तारक दुःख निवारी शंभो हे त्रिपुरारी सांब सदा शिव शंभो वैभव तारक दुःख निवारी शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो शंभो अंधार हा लोकवा दावा प्रकाश नवा अंधार हा लोकवा निवांत निजपदी राहीन मी मूर्ती तयाची पाहिन मी अंकित गुरुचा होईन मी प्रसाद गुरुचा घेईन मी निवांत निजपदी राहीन मी मूर्ती तयाची पाहिन मी अंकित गुरुचा होईन मी प्रसाद गुरुचा घेईन मी गुरुचे अंगण धाडीन मी गुरुच्या चरणी लोळीन मी गुरुने माझ ऐस केले कृतार्थ माणूस बनविले ब्रह्म सदोनित अविनाशी देतो सद्गुरु धीरदासी ओम सोहम जगसारा अवघ केला पसारा त्रास आला लोकांचा अभाव झाला देहांचा सूचित झाली ही वाचा प्रसाद सद्गुरुनाथाचा अखंड पूजन गुणगोडी उच्चतयाचे घरधाडी माया निर्खुल गेले बा गुरुदे सावध केले बा निवांत निजपदी राहीन मी मूर्ती तयाची पाहिन मी अंकित गुरुचा होईन मी प्रसाद गुरुचा घेईन मी अंकित गुरुचा होईन मी प्रसाद गुरुचा